हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. या ब्लॉगमध्ये असं कंटेंट आहे की आज आपल्या गावातील सर्व लोक बाहेर गेलेत. म्हणजे आज गाव बाहेर पडणार आहे. ओमकार, तुला काय वाटतं आज काय एक्साइटमेंट असेल तुझी? आज मटन येतं, मी आलाय. मटन आहे म्हणून आला आज ओमकार. तुम्ही पाहू शकता आज कसं बोकड कापणार आहेत, मानदान देणार आहेत आणि ह्यात आज खूप सारे पाहुणे लोक येणार आहेत आणि त्यात ओमकार पण पाहुणा आलेला आहे. माझा भाचा आहे ओमकार आणि स्वरूप पण उपस्थित आहे. स्वरूप कांदा घेतले. स्वरूप आम्ही कांदे घ्यायला आलेलो, तर आम्ही बोललो ब्लॉग आज बनवू. तर ब्लॉगची कंटेंट असं आहे की आज गावातले सर्व लोक बाहेर जेवण बनवतात. म्हणजे आज गाव बाहेर पडतो. 3 वर्षातून आपलं गाव बाहेर पडतो आणि त्यात कंटेंटमध्ये खूप सारी मजा असणार आहे. आज पाहू शकता, तुम्हाला दाखवेन मी पुढे. नक्कीच पुढे ब्लॉग बघत राहा. आणि आता आपण आलेलो आहोत गावाच्या गावदेवी मंदिरात आणि आता पाहू शकता इथे सर्व काही कार्यक्रम चाललेला आहेत. मानदान दिलेलं आहे, बोकड कापलेला पण आहे. बोकडाचं मान देऊन आता बोकड कापून आणलेला आहे आणि आता इथे वाटे करतायत आणि आता पाहू शकता प्रत्येकाला सेम वाटे आणण्याची मेहनत घेत आहेत सर्व. आणि इथे आता आपली कलेजी भाजून झालेली आहे. आता नैवेद्य तयार आहे आपला. कलेजीचं नैवेद्य घ्या सर्वांनी. तर हॅलो गाईज, आणि आता पाहू शकता आज आमचं गाव बाहेर पडलं आहे आणि आता पाहू शकता परी काय बोलते. परी, काय झालं आज? काय आहे आमच्या इथं? आपल्या इथं आज आपण मंदिरात आलेलो आहे जेवण बनवायला. पण जेवण का बनवतोय आपण? म्हणजे आज गाव बाहेर पडलाय म्हणून जेवण बनवतोय हे सांग म्हणता. तर काय सांगते परत ऐका. ते मला माहित नाही, ते ह्याला माहित आहे. आता हा बोलणार आहे. काय बोलू मी? आज काय बनवणार होते? आज स्पेशली आपलं गाव बाहेर पडलंय. 3 वर्षानंतर आपलं गाव बाहेर पडतो आणि आपण पाहू शकता तर 3 वर्षानंतर आपण 1 दिवस 2 दिवस गावाच्या बाहेर जातो आणि जेवण करतो. आणि आज परी सुद्धा आलेली आहे. बऱ्याच वर्षानंतर परीने आज व्हिजिट केलं आपल्या गाव बाहेर पडण्याचा कार्यक्रम. हो, गेल्या वर्षी पण आलेले, पण गेल्या वर्षी मी ब्लॉग बनवत नव्हतो त्यामुळे तुम्हाला ते दिसलं नाही. गेल्या वर्षी पण आलेली. काय बोलतो बघा, बायका बघा काय काय करतात, जेवण बनवतात. तिथे बघा, चला तुम्हाला दाखवून आलेलो. ठीक आहे, आपण आता सर्वांना व्हिजिट करूया. तर इथे आपले सर्व बसलेत, त्यांना थोडंसं इंट्रोड्यूस करा आम्हाला थोडंसं काय चाललंय ते. चल गाईज बघा, आपलं आज गाव बाहेर आलेलं. बघा बायका इथं बसलेल्या आहेत. इथं काहीतरी जेवण बनवतात. मटन बनवतात, मटन वगैरे बनवतात जेवण. इकडे बघून बोल ना. हा, बायका इथं बसलेले आहेत बघा तुम्ही. चल दाखव इकडे. हा, काय करतात ते? गप्पा मारत आहेत ते गाईज. हा, गप्पा मारतात का? अच्छा. तर आपलं जेवण वगैरे कुठे करतात सांग जरा. जेवण वगैरे इथं करतात. चल दाखव आम्हाला. कुठे? इथे जेवण करतायत का? दाखव काय बनवतात. मटन ते करतात. चालू आहे का आता जेवण? तर चला तर मित्रांनो, आपण आता जेवायची वेळ झालेली आहे आणि आता पाहू शकता आपण जेवायला बसलो आहेत आणि आता पुढे सर्व फॅमिली जेवायला बसल्यात. तर आपण पण जेवण घेऊ आणि जेवल्यानंतर बोलूयात. मनोज, जेवण झालं का? जेवण झालेलं आहे गाईस. आणि आता जरा व्यवस्थित चेहरा वगैरे फ्रेश करून घेतो. कारण कसं आहे, बरं पब्लिक आहे, कोणी आता नवरदेव आहे ना मी, काय लोकांना हल्दीची सोय बी आहे का नाही चांगली ना? आहे 1 साईड सोय सगळे. 100% गाड्या बिड्या लागल्यात पॉवरफुल. आज हल्दी नाचतील वाटत जोरात. अवय जय घरात बघ काय बोलतोय. जय घरात बघू. जय घरात तिकडे.
अरे नाही बघा काही असला लावा एक असला रेग्युलर जिम आहे 5 वर्ष आली. हे बघ नॅचरल जिम जीत. ये देखो गाइस. बाप रे बेकार रे. ये दंड देखो. कोणींचा लाडका आलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रत्येक झाडाखाली एक एक परिवार किंवा कुटुंब सर्व बसलेलं आहे. खूप सारी मज्जा करतायत, जेवतायत, रेस्ट घेत आहेत. खूप सारी मज्जा असते या 2 दिवसात पाहू शकता तुम्ही. तर मग आता आपण सर्वांना व्हिजिट करू. आपण सर्वांना व्हिजिट करू. बघू आता सर्वांचं काय चाललंय कसं काय. नक्कीच फॉरेस्टर वाला आहेस. वेन्यू मध्ये त्यांची गेम आहे ना बाहेर काढ झालं ना. तर एक्स्ट्रा काय बघू आपण. आणि अरे भावेश जेवायला बसलं तरी बोलवत नाही हो. बघितला ही धमकीच देते डायरेक्ट. धडकी भरल त्याला. जा ना वर राहणार दगडीवर. हे बाजू रे वाडाचं हाडाची माझ्या घेताय जय घरात. दगडीवर केला तर जय कसं वाटलं. काय एन्जॉयमेंट वाटली का. काय पडला असतो चिकडे हात झाला. आणि जयला बघण्यासाठी बघा इथं लाईन किती लागली. हिरो भाई जय हिरो. हा एक डेंजर आहे डॉन. एक नंबर यार तुला अजून काय चाललंय तुमचं. काय ना आम्ही जेवलो, भांडी घासली आणि आता आम्ही रेस्ट करत आहोत. चला आता विचारूया आजचा दिवस कसा गेला. तर चला तर मित्रांनो आपल्या कार्यक्रमाचं झालेलं आहे एंड आणि आता आपण करत आहोत ब्लॉगचा द एंड. थँक्यू फॉर वॉचिंग.